रसिक श्रोते हो, बोध रामकथेचा या हरिभक्त परायण बाळासाहेब बडवे यांच्या ग्रंथाचे अभिवाचन अस्मादिक दीपक द निकते अर्थात प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रय निकते करीत आहेत. आज आपण 9वा भाग पाहणार आहोत. महर्षी नारदांनी भक्तिसूत्रात एका श्लोकात म्हटले आहे, सत्संग तू दुर्लभा दुर्गम अधोमश्च. संतांची भेट दुर्मिळ असतेच, पण त्यांना ओळखणे महत्त्वाचे असते. रत्नाकराने महर्षींना ओळखले म्हणून तो शरण्य झाला. तुला राम म्हणता येत नसेल तर मरे ती जप सर्वदा, असा तू जप कर असे नारदाने सूचित केल्याने रत्नाकर पुढे राम 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 उच्चारू लागला. जणू काही ज्ञानस्पर्श झाला आणि राम राम जपाने त्याच्या शरीराला समाधी अवस्था प्राप्त झाली. काही काळ गेला. रत्नाकराचा पूर्ण देह रामनामाच्या देहभावाचा अधिकारी झाला. वर्षानुवर्षे रत्नाकराची रामनाम तपश्चर्या चालूच होती. देह एकाग्रचित्त समरस झाला आणि त्याचे अंतःकरण राममय झाले. प्रभू रामाशिवाय बाह्य जगाचे ज्ञान अज्ञानात रूपांतरित झाले. या दरम्यान रानातील लहान लहान मुंग्यांनी मृत्तिका कणांनी त्याच्यावर एक वारूळ तयार केले. एका लुटारूला भक्तीच्या वलयाचे जणू काही एक कवच निर्माण झाले. काही वर्षांनी पुन्हा नारद मुनी या रस्त्याने फिरत फिरत चालले होते. रत्नाकर नामजप करण्यात जिथे बसला होता त्या बसलेली जागा याचं स्मरण नारदांना होते. रत्नाकर नाम जाप करीत असलेला भाग त्यांना माहीत होता. त्या ठिकाणी आल्यावर आपला शिष्य रत्नाकर त्यांना कुठे बसलेला दिसला नाही. त्यांना शंका आली, हा कोठे गेला नसेल. इतक्यात जवळच्या एका वारुळातून राम राम नावाची स्पंदनं त्यांना ऐकू आली. महर्षींनी एका लहानशा लाकडाच्या काटकीने ते वारूळ बाजूला केले. तेव्हा राममय झालेला रत्नाकर त्यांना दिसला. तेव्हा पहिला शब्द त्यांनी उच्चारला, महर्षी उठा. पूर्ण ब्रह्म प्रभू रामचंद्रांची तुमच्यावर कृपा झाली आहे. रत्नाकराचे सारे शरीर अत्यंत कृश झाले होते, तरी पण नामस्मरणाच्या तेजाने त्याची अंगकांती तेजपुंज झाली होती. हलवून त्याला उठवल्यानंतर त्यांनी नेत्र उघडताच गुरुसमोर दिसले. त्या आनंदाने तो उल्हासित होऊन हात वर करून आनंद व्यक्त करीत होता. पूर्वस्मृती पूर्व घटना जळून गेल्या आणि वाल्या कोळ्याचा महर्षी वाल्मिकी झालेला हा रत्नाकर युगमहात्मा आध्यात्मिक अधिकारी बनला. थोड्या वार्तालापानंतर गुरूंच्या सांगण्याने वाल्मिकी ऋषीने एका आश्रमाची स्थापना केली. एक लुटारू नावाचा रत्नाकर नामसाधनेच्या बळावर आध्यात्मिक महापुरुषाचा एक विलक्षण प्रतिभासंपन्न देवरूप आत्मा साक्षात उभा राहिला. गुरूच्या सांगण्याने त्याने एका आश्रमाची स्थापना केली आणि काही स्नातकांना आध्यात्मिक मार्गदर्शन सुरू केले. संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात वर्णन करतात, ते पाप यो निही होतु का, ते श्रुताधीतही न होतु का, परी मदसी तुकिता तुका तुटी नाही. ते पाप योनी जन्मले असले तरी, अहो इतकेच नव्हे तर ते अज्ञानी विद्याहीन असले तरी अशा भक्ताची तुलना
माझ्यापेक्षा मुळीच रतीभर सुद्धा कमी नाही. महर्षी वाल्मिकी ईश्वराशी तादात्म्य पावले होते. लोखंडाला गुरुचा, नारदाचा स्पर्श झाला. हाच एका महान कथेचा उद्गाता झाला. पापाचा पश्चाताप एखाद्याला साधुत्व प्राप्त करून देतो, हे आध्यात्मिक सत्य आहे. परीक्षिताच्या हातून एका महान असलेल्या ऋष्यशृंग ऋषीची अवहेलना झाली. त्याच्या हातून पाप घडले. त्याने ते प्रामाणिकपणे कबूल केले. त्याच्या पुत्राने शृंगीने दिलेला शाप स्वीकारला. राजाचे वैभव, सम्राटपद त्यांनी सोडले आणि ईश्वराच्या भजनात तो तल्लीन झाला. 7व्या दिवशी त्याला मृत्यू आला. तो पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम चक्रातून सुटला. पाप झाले हे त्याने प्रामाणिकपणे मान्य केले. अज्ञानातून झालेल्या पापाला प्रामाणिकपणाची किनार असली पाहिजे आणि त्यासाठी प्रायश्चित्ताची तयारी असली पाहिजे. तयारी असेल तर ईश्वरी साक्षात्काराचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हे महर्षी वाल्मिकीच्या वृत्तीवरून आपल्याला दिसून येते. त्यासाठी सद्गुरू अवश्य असणे गरजेचे आहे. आपणा सारिखे करीती तात्काळ, हे संतांचे वचन गुरुच्या बाबतीत सत्य असते. जय श्रीराम.